प्रॅक्टिस सेट 4.3 चा क्वेश्चन नंबर 4 सुरू होता. कालपर्यंत आपले 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. 5th क्वेश्चन लक्ष द्या. इथे हे दिलेलं आहे असं, इथे ब्रॅकेट आहे, इथे ब्रॅकेट आहे. कालच्या प्रॉब्लेम मध्ये ब्रॅकेट असला तर मग सगळीकडे ब्रॅकेट राहायचे, हो ना, नाही तर मग नसला तर कुठेच नाही. पण इथे जर ब्रॅकेट आहे तर यालाही ब्रॅकेट बनवावं लागेल. इथे स्क्वेअर आहे म्हणजे हा सुद्धा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. तर तुम्ही 7th 8th क्लास मध्ये a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला होता, हो ना. a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर म्हणजे असं ब्रॅकेट स्क्वेअर राहायचा असा कुठला पण, आणि मग त्याला तुम्ही फॉर्म्युला लावायचं, तुम्हाला असं आन्सर भेटायचं, हो ना. अशा टाइपचं म्हणजे ब्रॅकेट निघून जायचा. हां, तर आता त्याच्या उलट आहे. आता एक्सपान्शन दिलंय. हा कोणत्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन असेल, कोणत्या ब्रॅकेटला एक्सपांड केलं तर हे आन्सर भेटत असेल, हे शोधायचं. म्हणजे मागच्या वर्षी ब्रॅकेट दिलेला राहायचा, त्याचं एक्सपान्शन करायचं, त्याला एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणतात, म्हणजे मोठं पर्यंत आन्सर. आता एक्सपान्शन दिलं आहे, याच्यापासून हा कोणाचा, कोणत्या ब्रॅकेटचा एक्सपान्शन आहे हे शोधायचं आहे. शोधा, सांगा कोणत्या ब्रॅकेटचं असेल. बरं, हिंट देते, याच्यासारखं नाही तर याच्यासारखं असेल, हो ना. वरचे खालचे ब्रॅकेट सेम दिसत असतात का, याच्यात बघा तुम्ही वाटल्यास क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट सारखे सारखे दिसत होते. एक तर हे या ब्रॅकेटचं आहे, नाही तर या ब्रॅकेटचं आहे. कोणत्या ब्रॅकेटचं आहे सांगा. हा क्वेश्चन आहे, तोच मी रिपीट लिहिलाय, क्वेश्चनच लिहिलं, ठीक आहे. हां, आता इथे एक्सपान्शन हे देअरफॉर, हे कोणत्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे सांगा. काही तर गेस करा, सांगा. माझं आलंय लिहत तरी. हां, तर याचं एक्सपान्शन आहे का याचं एक्सपान्शन आहे. बरं, थोडंफार हे डोकं झालं की याचं असू शकते. सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. तुम्ही या ब्रॅकेटला इथे a + b होल स्क्वेअर, a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. a च्या जागेवर 2x टाकला आणि b च्या जागेवर 3, कसं 7व्या आठवड्यात सॉल्व्ह करत होतो तसं सॉल्व्ह केलं तर बरोबर हे भेटते. a स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, काय काय याचं बघा, 2 चा स्क्वेअर 4x चा स्क्वेअर a स्क्वेअर, मग +2ab म्हणजे +2 मल्टिप्लाइड बाय हा नंबर केलं तर एवढं येते, करून बघा. +b स्क्वेअर, b म्हणजे 3 चा स्क्वेअर नाही, याच्यावरच समस्या. याचा स्क्वेअर हा, याचा स्क्वेअर हा असते आणि मध्ये +2ab चं मग कॅल्क्युलेशन एवढं येते, करून पहा. हे याचं एक्सपान्शन, ठीक आहे, समजलं, ठीक आहे. ह्याचा 4x चा 2x प्लस आहे तर प्लस लिहाल, इथे मायनस असतं तर मायनस लिहिलं असतं, आणि 9 चा 3 कारण 3 चा स्क्वेअर 9. मग आता याला सॉल्व्ह करा म्हणा आणि x ची व्हॅल्यू फाइंड करा. आता प्लस आणि मायनस दोन्ही साइन असते तर आपण कंपोनेंटो डिव्हिडंडो प्रॉपर्टी यूज करायचो, राईट. पण इथे प्लस मायनस नाही आहे, इथे एकच साइन आहे, तर मग फक्त हे साइन दिसत आहे, कॅन्सल झालं पाहिजे. तर याला कंपोनेंटो लावाल का डिव्हिडंडो लावाल. तर तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, याचं पॉझिटिव्ह आहे, याचंही पॉझिटिव्ह, सेम सेम साइन आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस मी याचं फर्स्ट सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला होता तेव्हा इथे साईडला लिहून दिलं होतं, जर वरच्या आणि खालच्याचं सेम सेम साइन आलं तर डिव्हिडंड, सेम सेम साइन आलं तर डिव्हिडंड होता, डिफरंट साइन आलं तर कंपोनेंट होतं. बघा लिहून आहे नोट आहे ना. हा, जेव्हा याचा फर्स्ट क्वेश्चन घेतला ना त्यावेळेस मी लिहून दिलं होतं. हा, तर मग हाई ब्रॅकेट पॉझिटिव्ह, हाई ब्रॅकेट पॉझिटिव्ह, सेम साइन आहे तर काय यूज कराल प्रॉपर्टी डिव्हिडंड. हा, प्लस आणि मायनस दोन्ही साइन दिसले असते तर मग कंपोनेंटो डिव्हिडंड यूज कराल. आता फक्त डिव्हिडंड, मग डिव्हिडंड काय असतो माहिती पाहिजे. न्यूमरेटर डिव्हिडंड मध्ये प्लस असतं काय, हां, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. पण न्यूमरेटर हा पूर्ण आहे म्हणून मी याला स्क्वेअर ब्रॅकेट. न्यूमरेटर प्रॉपर्टीचा पार्ट पाहिजे, 10th क्लास मध्ये ह्या प्रॉपर्टीचा यूज आहे ना. हा पूर्ण न्यूमरेटर, डिव्हिडंडो लावत आहे म्हणून मायनस हा डिनॉमिनेटर, ठीक आहे. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन एस, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे जो आहे तोच. इथे पण तीच प्रॉपर्टी यूज करायची, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल तर कोणती प्रॉपर्टी यूज केली तरी यायचं काय डिव्हिडंड. आणि का बरं डिव्हिडंड यूज केली तर दोन्ही ब्रॅकेटचे साईज सेम होते, हाई पॉझिटिव्ह हाई पॉझिटिव्ह. हां, हा निगेटिव्ह असताना हा पॉझिटिव्ह असताना मग आपण कंपोनेंट यूज केले असते. तर जे तुम्हाला लिहून दिले आहे
ते पाठ करायचं. प्रॉपर्टी पण कशी लिहायची हे माहित पाहिजे. न्यूमरेटर हा अच्छा इथे नाही दिलं वाटते हो ना. आणि तू कुठे राहिला तिथेच ना. हो स्क्वेअर पाहिजे होता ना. आता काय करायचं याला सॉल्व करायचं. तर हा ब्रॅकेट तर पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे काही साइन चेंज होईल का नाही. जसंच्या तसं. आता मायनस आहे तर ह्या ब्रॅकेटचा साइन चेंज होईल. तुम्ही ब्रॅकेटच्या आतमध्ये जाऊ शकता का. आपण कालच तुम्हाला सांगितलं एका वेळे एक डोर ओपन करतो. एक दरवाजा खोलतो ना उघडतो त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जाता येते. तसं आपण फक्त हा स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करत आहे. मग याच्या आतमध्ये जो जायचं आहे तर राऊंड ब्रॅकेट ओपन करावं लागेल. तर सध्या हे साइन कोणासाठी आहे स्क्वेअर ब्रॅकेटसाठी. म्हणजे आपण हे आता सॉल्व करतोय तर फक्त स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करतोय. म्हणजे कोणाचं साइन चेंज होईल याच्या समोरचा आतमध्ये जाता येईल का. राऊंड ब्रॅकेट उघडलाच नाही. एक साथ दोन दोन दरवाजे एक दरवाजा उघडता मग त्याच्या आतमध्ये जाऊन दुसरा उघडता ना घरातला. हा डायरेक्ट आतमधलं उघडता येते का नाही ना. पहिले बाहेरचं उघडावं लागेल मग आतमधल्या रूम मध्ये जाल मग आतमधलं उघडावं लागेल किचनचं वगैरे जे काय असेल. मेन डोअर पहिले ओपन करायला लागते हो ना. तर मग मेन डोअर याचं कोण आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर पहिले स्क्वेअर ब्रॅकेट रिमूव्ह होईल. डायरेक्ट आतमध्ये जाता येईल का. मग डायरेक्ट आतलं साइन चेंज होणार का नाही. पहिले स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला तर हा आतमध्ये जाईल. तर पॉझिटिव्ह आहे हा ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट आतलं साइन नाही म्हणत आहे. राऊंड ब्रॅकेटचं साइन काय आहे साइन नाही म्हणजे पॉझिटिव्ह. तर तो काय होईल निगेटिव्ह. ठीक आहे ना समजलं. आणि इथे पॉझिटिव्ह होतं त्याच्यामुळे हे साइन जशीच्या तसेच राहते. डिनॉमिनेटर एस इकडे मायनस आहे तर मायनस करा. किती आहे सबट्रॅक्शन 25 येते का चेक करून घ्या. ठीक आहे बहुतेक येते. 61 मधून 36 मायनस केले राईट आहे 25. हा मग आता काय होईल झालं हे केलं ब्रॅकेट ओपन केलं ते कॅल्क्युलेशन केलं. नेक्स्ट स्टेप शिकवली ना का काय करावं लागते. आता तुम्हाला म्हटलं ना तुम्ही प्रॅक्टिस करा. एक वेळ लिहून नाही तर दोन वेळा लिहून बघा. नाही आलं तर आणखी 3 वेळा लिहा. स्वतःच्या मनाने लिहा. काय होईल आता नेक्स्ट स्टेप काय करायची. हे पाठ नाही करायचं. हे आपल्याला पाहून समजलं पाहिजे. आता आपण काय करू शकतो. हा अपोजिट साइड वाले ते ब्रॅकेटच्या आतमधलं सारखं बट ब्रॅकेटचे साइन हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. तर अपोजिट साइन वाले काय होतात कॅन्सल होतात. ते बघून समजलं पाहिजे की पुढची स्टेप काय आहे. झाला मग उरला कोण 4x + 1 होल स्क्वेअर आणि खाली कोण उरला 2x + 3 होल स्क्वेअर आणि इथे 25/36. मग आता याला बघून काय आठवतं काय करायला पाहिजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता स्क्वेअर रूट असताना स्क्वेअर रूट असताना डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू नका. आन्सर येते पण खूप मोठ्या स्टेप्स होतात मग त्या. तर बेटर वे आहे की स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट काढून टाका. तर इथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर कधी रिमूव्ह होईल स्क्वेअर रूट घेतल्यावर. आणि स्क्वेअर रूट असतात तर स्क्वेअर घेतला तर रिमूव्ह होते. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. याचे स्क्वेअर रूट आणि याचे स्क्वेअर रूट सेम स्टेप्स आहे. आणि पाठ करायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही बरोबर समजून घ्या. तुम्हाला समजते प्रॅक्टिस केल्यावर काय स्क्वेअर रूट कॅन्सल. आणि इथून पुढच्या स्टेप्स तर खूप इम्पॉर्टंट आहे. आजच 10th क्लासच्या प्रॉब्लेममध्ये त्या स्टेप ते येतच राहते. 10th क्लासमध्ये दर 2 दिवसात. आता इथून पुढच्या वाल्या स्टेप्स आहे ना ते प्रत्येकाला होते. 25चा स्क्वेअर रूट 5 36 तसेच स्क्वेअर रूट घेता तेव्हा प्लस आणि मायनस दोन्हीही यूज करायला पाहिजे. कारण 5चा स्क्वेअर 25 होते आणि -5चा सुद्धा 25 होते. ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेता स्क्वेअर करता तेव्हा पॉझिटिव्ह असतो कारण स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह राहतो. बट स्क्वेअर रूट दोन्ही असू शकतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 8th क्लासमध्ये झालं होतं तुमचं झालं होतं. स्क्वेअर रूट लिहायचे तेव्हा तुम्ही दोन्ही लिहायचे प्लसही लिहायचे मायनसही लिहायचे दोन्ही. मग हे एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी सॉल्व करणार 5/6 आणि एकदा निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी सॉल्व करणार -5/6. ठीक आहे. तर इथे सॉल्व करायला त्याची जागा पण नाही आहे. तर याला सॉल्व करते कसं करायचं. हे थोडं ना एक काम करते रब करते थोडं शॉर्टकट मध्ये लिहिते. मोठं झालं ना त्याला
हे मोठ्या अक्षरात डिव्हिडेंड केला होता ना. प्रॉपर्टीचं नाव इथे लिहून घेतो. समजते ना तुम्हाला? त्याच्यासमोर लिहायचं, जागा नसते तुम्ही याच्यासमोर लिहून घ्या. आता हे कसं सॉल्व करता माहिती आहे? काल सांगितलं होतं प्रत्येकाला यायला पाहिजे. हा आता क्रॉस करायचा. हा 6 डिव्हिजन इथे गेला तर मल्टिप्लिकेशन. इथल्या इथे वर नाही न्यायचा क्रॉस मध्ये. हा मग हा डिव्हिजन इकडे गेला तर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ते नंतर सॉल्व करू. हा मग हे केल्यावर काय करायचं तुम्हाला आठवलं पाहिजे. काय करायचं? ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. 6 × 4 24. x आहे x लिहावं लागेल प्लस 6 × 1 6 इक्वल टू ॲज इट इज 5 × 2 10x प्लस 5 × 3 50. साईन काही बदलणार नाही कारण मायनस साईन नाही. मग याची एडिशन थोडीच होणार आहे एक्स वाल्याची बिना एक्स वाल्यासोबत. एक्स वाल्याकडे आता आठवते. हा प्लस आहे, हा मायनस. हा पॉझिटिव्ह 15 आहे. ओके, प्लस 6 तिकडे गेले तर मायनस 6. याचं सबट्रॅक्शन 14x. याचं सबट्रॅक्शन बरोबर आहे की कॅल्क्युलेशन आपले बरोबर आले ना. हा 14 मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेले तर डिव्हिजन. आता हा 14 ने आलं तर डिवाइड तर होतच नाही. रेशो रिड्यूस होतो का? रेशो अँड प्रोपोर्शन आहे ना. रेशो कसं काढायचं सांगितलं होतं. याला किती डिवाइड होते कम्प्लीटली? 3 ने. याला होते का? आपण करू शकतो का? नाही. याला किती होते? 2 ने. याला होते? याला 7 ने होते. याला होते? मग याला रिड्यूस होते का? कारण वरती जो नंबर लिहिला तोच खाली लिहावं लागते ना. हा झाला एवढा. आता याच्या पुढच्या स्टेप्स हे आता कसं हे तुम्ही करता का? हा हे और वाला याला सॉल्व करा. सॉल्व केल्यावर किती आन्सर येते हे हा एक मागे एकच दिली आहे त्यावेळेस. हा हीच दिली असेल 9/40. बट निगेटिव्ह साठी सुद्धा सॉल्व करा की इथे वरती करून दाखवूया असेल. तर मग ऑनलाईन वाल्यांना कोणाला आलं नाही सॉल्व करता तर तुम्हाला तुम्ही सांगून देईल आता. ठीक आहे, मी इथे वरती सॉल्व करून दाखवते. हा और नंतरचं इथे लिहितो. ठीक आहे, 6 डिव्हिजन इकडे गेले तर मल्टिप्लिकेशन. हा डिव्हिजन तिकडे गेला तर मल्टिप्लिकेशन 2x + 3. मग इथे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन 6 × 4 = 24x + 6 × 1 = 6. हा इथे साइन चेंज होईल कारण ब्रॅकेट समोर मायनस आहे. 5 × 2 = 10 पण -10x आणि या प्लसचा होईल मायनस. 5 × 3 = 15. मग x वाल्याकडे जाईल. हा ऑलरेडी आहे. हा मायनस इकडे आला तर प्लस. मग हा आला तर हा शिफ्ट होईल समोर. +6 तिकडे गेले तर -6. मग याची ॲडिशन 34x. हा मायनस मायनस प्लस याची ॲडिशन 21 ग्रेटर नंबरचा साइन. हा x = -20. 34 मल्टिप्लिकेशन इकडे गेले तर डिव्हिजन. आता मला सांगा 21 ला कोणाच्या टेबल मध्ये येते? 3 च्या ना आणि 7 च्या पण. 3 ने डिवाइड होते 7 ने डिवाइड होते. याला 3 ने 7 ने होते का? मग हा रेशो रिड्यूस होईल का? याला 2 ने होते पण याला 2 ने नाही होत. याला 17 ने डिवाइड होते. हो ना. 7 × 2 = 34. 17 × 2 = 34. याला 17 ने होते म्हणजे याला 17 ने होते का? म्हणजे हा रेशो रिड्यूस होणार नाही. तर ह्या झाल्या x च्या 2 व्हॅल्यू. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एकच दिले. हे स्क्वेअर रूट काढताना फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली आहे. बट आता तुम्ही 10th मध्ये जाल तशी तुम्हाला 2 व्हॅल्यू घेणे आहे. आतापासूनच सवय लावा पॉझिटिव्ह साठी पण सॉल्व करायचं और निगेटिव्ह साठी. तर या स्टेप्स इथे केल्या. येईल का लक्षात? येईल. ठीक आहे, और दिसतेच ना. लिहून घ्या. हे ऑरचा आन्सर इकडे केलेला आहे. सॅरो करते म्हणजे लक्षात येईल हे तिथे सॉल्व केलं.